गुड मॉर्निंग, जय एकविराय. आता आम्ही पोहोचलो पनवेलला. आम्ही चाललो वेसावला. सकाळी 5 वाजता उठलो. आज जायचं तर काय, यांची फॅमिली एन्जॉयवाली फॅमिली आहे आमची बाबा. तर आता आम्ही पोहोचलो पनवेलच्या स्टेशनला, ट्रेन स्टेशनला, म्हणजे स्टेशनला आलो जस्ट. तर चाललो आता इथून. आता बसतो होता ट्रेनला. ट्रेननंतर मग अंधेरीला उतरू. अंधेरीवरून दुसरी ट्रेन पकडायला लागेल आम्हाला. फुल पब्लिक आहे, संडे तरी तुम्ही बघू शकता. आमची माणसं चहा प्यायला घसरली सकाळीच. हे बघा काय आहे ना, थंडाई टाकता काय माहिती. चहा प्या, चला प्या. तुम्ही जर इथून आलेत ना, इथून स्टेशनवर उतरायला लागते. इथं बोर्ड आहे, तर लिहिलेलं आहे वर्सोवा. वर्सोवाला या साईडनं जायला लागते. ब्रिजच्या खालनं सरळ जायचं आहे. कोणला पण तुम्ही विचारू शकता. तुम्ही काहीतरी बस पण असतात, ऑटो पण जातात. ऑटो पण आता आम्ही लोक चाललो एन्जॉय करीत, मस्त चालत जायचं. तर पुढं वाटतं बस भेटतात, तिथून मग बसला जायचं. सरळ जायचं आहे. तर हा इथे आहे बसस्टॉप. इथं बसस्टॉप असं, इथं बस येतोय. तर इथून आता बस भेटली आम्हाला. इथून आता मग वर्सोवाला जायचं, वर्सोवाला उतरायचं. तर तुम्हाला वर्सोवाला जायसाठी 251 बस पकडायची आहे. ही वर्सोवा असतं. तुम्हाला विचारलं तरी पण सांगतात असं काय नाही. विचारा बघा. 251 नंबरची बस. तर आता आम्ही चाललोय. तिथून आम्ही वर्सोवाला नाही गेलो. आमची इच्छा झाली राधाकृष्णाच्या मंदिरात जायची. तर आम्ही आता राधाकृष्णाच्या मंदिरात चाललो आहे. तर चला आता राधाकृष्णाच्या मंदिरात जाऊ. काय संडे आहे तरी पण भरपूर पब्लिक आहे. तर चला पुढे जाऊया. काय नाही, ते चप्पल वर ठेवायचं आहे. हा साईड होतात, भरपूर आहेत. तर चला पुढे जाऊया. ए बाय, चल काव्या, पाठी नको राहू. बहुतेक मला तर वाटतंय आतमध्ये मोबाईल अलाउड नसेल, शक्यतो. विचारू आम्ही कोणाला तरी, बघू विचारू. काय बोलताय? राधे राधे, जय श्री कृष्ण. चला पुढे. तर हा मंदिर पण छान बघण्यासारखं आहे. भारी वाटतोय मंदिर बघण्यासाठी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. तर इथं प्रसाद भेटतोय. इथं प्रसाद भेटतो. सुविधा चांगली आहे. इथे पुढे नाश्ता आहे. इथं नाश्ता भेटतो या साईडला. एंट्री त्या साईडनं आहे, पण आम्ही अपोजिट साईडनं आलो. इथून वाटतं एंट्री आहे. तिथं आपण चप्पल वगैरे काढतो आपण ना, तिथंच एंट्री आहे. इथून एंट्री आहे. इथून जायचं, इथून आतमध्ये, इथून या साईडनं. ॲक्च्युली या मंदिराला आहेत ना 15 टोटल कलर्स आहेत. 15 नाही, 18 कलर्स आहेत. या साईडला 3 आहेत, ह्या साईडला 15 आहेत. मंदिर छान आहे, काहीतरी वाटतंय. तर इथून जायचं आहे, इथून एंट्री आहे. इथून जायचं आहे आतमध्ये. छान वाटतंय. भरपूर सारे लोक आहेत. हे बघण्यासारखं खूप काय आहे.
मोबाईल अलाउड आहे, पण जपून जरा वापरा. कोणी जर बोललं तर ठेवा. तरी पण मी काढतोय थोडे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी. जय श्री कृष्ण. राधे राधे. आता आमचं दर्शन झालं. आता आम्ही चाललो. आता दर्शन छान झालं. तेवढी पण गर्दी नव्हती आतमध्ये. मला वाटलं गर्दी असेल कबूल. तर आता आम्ही चाललो आहे बीचवर. या साईडला बीच पण आहे. इथं पण मंदिर आहे एक. ह्या पण मंदिरात दर्शन घेऊ शकता तुम्ही. आपण मंदिर छान आहे आतमध्ये. इथं पण पब्लिक भरपूर आहे. दर्शन करायला एवढं काय हरकत नाही. फक्त चप्पल तुम्ही बाहेर करू शकता. आतमध्ये मोबाईल इथं पण अलाउड नाही. मंदिरात कुठल्याच अलाउड देत आम्ही. मंदिरात आपण आता मंदिरामधून आम्ही आलो. आता आम्ही लोक आम्ही झालो बीचवर. चला जाऊया पुढे. आमची पब्लिक काय थांबत नाही मला. चला पुढं. तर आता आम्ही चाललो आहे. चालत इकडे सरळ यायचं चालत. इथं पुढं वाटतं बस स्टॉप आहे. विचारत जायचं आपण. इथून बसला जायचं वर्सोवाला. सरळ जायचं. विचारत जायचं सांगतात लोक. काय प्रॉब्लेम नाही. तर इथून नंतर डाव्या साईडला टर्न घ्यायचा आपण. इथं पुढे आहे बस स्टॉप. ऑटोवाला शक्यतो सांगत नाही. काही जण असं चांगले असतात ते सांगतात. इथून नंतर सरळ जायचं. तुम्हाला दाखवतो रस्ता मी. डेपोमध्ये जायचं. तर इथून आता इथून कुठं जायचं आहे विचारायला लागेल. इथे पण 3 पाट आहेत. ह्या साईडला पण जायचं आहे. ह्या साईडला पण जायचं आहे. बघूया विचारूया आपण इथं कोणा तरी. तर हा बस स्टॉप आहे. इथे 256 बस लागतो. इथून वर्सोवाला जायला लागतोय बस. जैसा हो. तर आता आम्ही पोचलो वेसावला. हा वेसावचा कंपनी यांची छान आहे. ती पण भारी. इथून जायचं सरळ. आता इथून मला वाटतं सरळ जायचं आहे. तर पुढं विचारायला लागेल पुढं काय मंदिर आहे ना. मी आलेलो आहे एकदा वेसावला, पण एवढं प्रॉपर माहिती नव्हतं. समजत नाही मला एवढं काय. बघूया पुढंच मंदिर आहे मला तर वाटते. सरळ जायचं आहे. तर आता आम्ही पोचलो इंगल्या देवीला वेसावला. ही बघा इंगलाई देवी. तर हा मंदिर आहे. मंदिर पण छान केलं डेव्हलप. पहिलं पण सेम असंच होतं मंदिर. आज गर्दी कमी आहे. संडे आहे. मंगळवारी भरपूर गर्दी असते. तर वेसावचं दर्शन झालेलं आमचं वेसायचा. तर इकडनं सरळ यायचं. विचारायचं एकविरायचं मंदिर इथे पण आहे. या घरात जायला लागतो. इथं महाराजांची फ्रेम आहे. तिथे समजेल तुम्हाला आले तर. या साईडला देवीची फ्रेम आहे. हा एकच मिनटं आलो आहे का. हे बघा ही आमची फॅमिली पाया पडतो. बघा एकविरायचं मंदिर. आई माऊलीचा. तर तिथून आता सरळ यायचं चालत. सरळ तुम्ही जर चालत आलेत तर इथं जेटीवर यायचं. मडला जायचं असेल तर तुम्हाला इथे समोरला लॉन्च असतात. तर लॉन्चचं एक पर पर्सन किती घेतात एकाचे विचारायला लागेल. पहिले विचारून तुम्हाला सांगतो. पाहिजे तर मी थांबा 2 मिनटं तुम्हाला दाखवतो जेटीवर. तर इथून सरळ तुम्ही आलेत. हे बघा इथं लॉन्च लागतो. इथून त्या साईडला जायला लागतो मडला.
हे चांगलं आहे, एवढं काही नाही. तर तिकीट किती येतात माहिती आहे, त्या साईडला जायला लागतं. तर आता आमच्या आली पब्लिक, खूपच लेट झालीत. काय करणार, काही ना काय घ्यायला लागतं ना. काय आणलं तर खायला काय माहिती. चला लवकर लवकर. आता मडला चाललो आम्ही. याच्यामध्ये पण भरपूर गाड्यावर नेतात, असं काय ना. बाईक पण नेतात, बाईक चालू पैसे चेंज घेत असेल. आता एकाचं किती पैसे घेतात काय माहिती नाही, विचारायला लागेल किती घेतात एकाचं पैसे. तर वहिनीने तर आमचे कॅडबरी फोडल्या डेअरीमेड, मला पण भेटली एक पण. सगळे दिलेला खातात. थोडी दिली आता राहू दे, थोडी दिलेलं खाऊन टाक. तरी पब्लिक भरपूर झाली आहेत. तर हा आता वेसावचा उतरल्यावर करतो कॉल. वेसावचा हा बंधारा आहे, किती ते गेले बघा. इथं मच्छी सुकत लावतात ते लोक, बनवलं द्यावी ना त्यावर मच्छी सुकत लावतात. सुकी मच्छी आपण बोलतो ना, सुकी मच्छी, तसं करतात ते लोक. तर आता आम्ही आता बोटीतून आता उतरलो. बोटीतून उतरलो नंतर आम्ही आता पैसे बोलतात ना, पैसे बोलतो पुढे द्यायला लागत बोलतो. इथं काहीतरी पैसे नाही वाटतं पैसे. हां इथे पैसे द्यायला इथं अट लागतात. चांगलं आहे ना. आता काहीतरी यांचं असेल 10-20 रुपये काहीतरी. तर आता आम्ही आलो आहे मडला. हा किल्ला आहे, हा वाला किल्ला आहे. हा वाला किल्ला आहे. ऊन पण दिसत पण नाही असतं मला. हे काय फोटो काढता नाही बघा, फोटो काढा काय ऐकणार नाही. आणि या समुद्र आहे. ही बघा आमची फॅमिली. आणि इथं हे लोक मच्छी वगैरे सुकवतात. आता इथं मोबाईल लावलेले आहेत. माझी तर पोलीसची आहे, न्यायची पण काय नेणार, नेऊन देत नाही ना, असं तर नेलं असतं. जास्त पाणी नाही, एवढं नाही पाणी, नॉर्मल आहे. हे आमचा पण फोटो घ्या बाबा, पाण्यात फोटो करायचं. आता ब्लॉग चालू आहे, पहिलाच सांगते. तर आता आम्ही वेसावरनं आलेलो आहोत. लास्ट मला दाखवलं नाही मी, सॉरी. आम्ही माझ्या वहिनींच्या घरी, भावाच्या घरी जेवायला होतो त्याच्या मुलं. तर आता आम्ही चाललो शॉपिंगला, नॉर्मल शॉपिंग. हे चंगू मंगू बोलतात काय, बघूया काहीतरी घेऊया. तर आहे बाजार, सँडल वगैरे आहेत, पाणीपुरी आहे, व सगळं खाण्यापिण्याची वस्तू आहे सगळं, काय असं काय नाही. बघूया काय काय कोण काय घेतो, पाहूया. तर पुढे दाखवूया तुम्हाला काय काय भेटतंय काय काय नाही. इकडे पण मार्केट आहे, आहेत लेडीज आहे, जेंट्स, सर्व काय आहे. तर रेंज मी काढली नाही काय प्राईस वगैरे. बघूया प्राईस कशी आहे काय, कोणातरी विचारू आपण. काय कोणाला विचारू, असते 250, 300, 400 लास्ट. इकडे पण आहेत, लेडीज जास्त आहे. तर आता आम्ही पोचलो होतो पनवेलला, आलो आता वेसावरनं. सगळी मेंगालीत, सगळी थकलीत सगळी. तर चला फायनली आम्ही पनवेलला पोचलो. कुठला स्टेशन आहे, पनवेल आहे ना, पनवेल. चला पोचलो आम्ही पनवेलला. ए थांबा रे, घाई ना करू, कशाला घाई करताय, पूर्ण खाली आहे. खूप गर्दी आहे पण.